तारखेपर्यंत आपल्या गावकऱ्यांनी चूल बंद प्रोग्राम ठेवलेला आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळे कीर्तनकार येणार आहे आणि ते आपल्या गावाला प्रवचन देणार आहेत. आणि त्या कीर्तनास येणाऱ्या भाविकांसाठी एक आकर्षक बक्षीस ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला माहितीये का नाना, पुरुषांसाठी सुद्धा आकर्षक बक्षीस आहे. तुम्ही रोज कीर्तनाला या. काय झालं, काय चाललं तुमचं तिघांचं? काय नाही रे, ही प्राजक्त काय सांगते बघ. मी तोपर्यंत आवरून येते, मग आपण दोघी जाऊया पार्लरला. अरे काही नाही रे, 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत सप्ताह आहे ना, तर यात्रेची समाप्ती 23 तारखेला आखाड्याने होणार आहे. हो का, ठीक आहे. मी माझे पण भरपूर मित्र आहेत नागपूरचे त्यांना पण सांगतो. नाना तुम्ही पण तुमच्या मित्रांना सांगा, जे आपण त्यांना बोलून घ्या. हो नाना, आणि संतोष दाजींना आणि भूषण दाजींना पण फोन करा. मयुरी ताईंच्या ना सासूबाईंना पण कीर्तन आवडतं, मग त्या दोघांना पण बोलून घ्या. मी खाली जाते आणि अजयला सांगते आणि नानीला पण सांगते मोहिनी ताईला फोन करायला, म्हणजे तिच्या घरचे पण सगळे येतील. आणि आकाश तू पण सांग आपल्या आत्यांना वगैरे, त्यांना पण फोन करायला, त्यांना पण यात्रेला बोला. चला नानी आपण जाऊया. हो चल. चला तर, माझ्या दयाळू मायाळू कृपाळू आंबेगावकरांकडून आपल्या अप्तिष्टांसोबत आपण आंबेगावच्या यात्रेमध्ये 19 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत सहभागी होऊयात आणि आपल्या आंबेगावच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात. चला.